महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातमौलीजवळ भीषण अपघात, रस्त्यावरील खड्ड्यामुळे पिकअपची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी, स्कूल व्हॅन चालकाची अपघातग्रस्ताला तातडीची मदत। सातपूर परिसरातील अशोकनगर येथील सातमौली परिसरात गुरुवारी दिनांक 6 ऑगस्ट दुपारी सुमारे 1:30 सुमारास भीषण अपघात झाला। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नियंत्रण सुटलेल्या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार शिवाजीनगरच्या दिशेने जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या MH05BH 4661 क्रमांकाच्या पिकअप वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून स्कूल व्हॅन चालक रकिवे तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने साईनाथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघातानंतर काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे। तसेच या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे। दरम्यान अपघात स्थळावरून जात असलेले स्कूल व्हॅन चालक सुनील रकिबे यांनी तत्परता दाखवत आपले वाहन थांबवून जखमीला मदत केली। तसेच घटनेची माहिती प्रभागातील नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांना देण्यात आली। माहिती मिळताच त्यांनीही अपघातग्रस्ताला आवश्यक मदत केली। सातपूर परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अजून किती नागरिकांचे जीव जाणार आणि किती जणांना जखमी व्हावे लागणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सौजन्य सुनील रकिबे, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।